संपवण्यासाठी आपण कार्य करायचं, ते सर्व साफल्य होईल. नाहीतरी शेवटी सर मला माझा जबाब द्यायचा आहे, तुम्हाला तुमचा जबाब द्यायचा, आपल्या घरच्यांचा जबाब, तेवढं तर करा ना. तर कमीत कमी तेवढं तर आपल्याला करावं लागेल. स्वतःची जबाबदारी आणि घरच्यांची, कुटुंबाची जबाबदारी, आणि जेवढा वेळ मिळेल तर साऱ्यांसाठी आपल्याला काम करायचं. म्हणजे मग तो वातावरण आपल्याला चांगला निर्माण करता येईल, चांगली वातावरण निर्मिती होईल, चांगला समाज निर्माण होईल. आत्मा पुनर्जन्म. अच्छा, एक प्रश्न आलेला आहे, भावाने एक प्रश्न केलेला आहे. हे बस, कुराणामध्ये अल्लाहने असा आदेश दिला की आत्मा, रूह, सोल हा माझा आदेश आहे. स्पष्ट आदेश पवित्र कुराणात की एका व्यक्तीचं जीवन कसं चाललं पाहिजे, कितपर्यंत चाललं पाहिजे, कोणत्या प्रसंगातून चाललं पाहिजे, तर तो आत्मा त्या शरीरात टाकलेला आहे. आणि प्रत्येक माणसाचे 3 घटक आहेत, शरीर, आत्मा आणि समज, अक्कल, इंटेलिजन्स. तर ते 3 भाग आहेत. तर ती आत्मा तो ईश्वर देतो वरून, आणि इथं निर्मिती करतो त्या जमिनीच्या पदार्थातून. तर आत्मा त्याने दिलेला शब्द आणि आदेश आहे की ज्या अनुषंगाने 60 ते 80 किंवा जेवढं जीवन अल्लाने दिलेलं आहे, द्यायचं आहे, त्याने ठरवलेलं आहे त्याच्या मास्टर प्लॅन द्वारे. तर त्यासाठी तो आत्मा देतो ना, आत्माद्वारे हा सारी मानव जाती आणि मानव चालतो आणि आपली कामे करतो. हा आत्माबद्दलचा शब्द. दुसरं काय बोलतो तुमचा आत्मा? पुनर्जन्म आहे एक. या जन्मानंतर आपण जे केलेले कर्म आहेत त्या कर्मांची फळे सर्वांना भेटली पाहिजे. की ज्यांनी वाईट कर्म केले त्याला सुद्धा फळ भेटलं पाहिजे, ज्यांनी चांगले कर्म केले त्यांना चांगलं फळ भेटलं पाहिजे. तर 2 जन्म, त्याला एक जन्म आणि एक पुनर्जन्म. तर पुनर्जन्म एक आहे. बाकीच्या पुनर्जन्मांबद्दल जे लोक बोलतात तर त्यांच्यासाठी त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. पण हा जो पुनर्जन्म आहे त्यासाठी तर सर्वांना चुकून असं कळतं की हा एक दुसरा जन्म झाला पाहिजे, की ज्यांनी वाईट कर्म केले त्यांना त्यांचा परिपूर्ण मोबदला तिथं भेटला पाहिजे, ज्यांनी चांगले कर्म केले त्यांना त्यांचा परिपूर्ण मोबदला भेटला पाहिजे. तर तो अल्लाहने ठेवला. एकच आहे, एकापेक्षा जास्त नाही.